तर चला सराव संच 20 आपण बघतोय. त्यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, खालील आकृत्यांचे सममित अक्ष दाखवा आणि एकापेक्षा जास्त सममिती अक्ष कोणत्या आकृतीत आहेत ते दाखवा. आणि त्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त सममिती सर्वात जास्त सिमेट्री कोणत्या आकृतीमध्ये ते तुम्हाला ओळखायचं आहे. तर यामध्ये तुम्ही बघा, तुम्ही जर यामध्ये व्यवस्थित बघितलं तर ही फर्स्ट डायग्राम, सेकंड डायग्राम आणि जी लास्ट फोर्थ डायग्राम आहे, यामध्ये जर तुम्ही बघितलं तुम्हाला काय दिसतील, सर्वात जास्त सममिती तुम्हाला आढळतील. ओके. त्यानंतर आपला जो दुसरा प्रश्न आहे, दुसरा प्रश्न असा आहे की वहीवर इंग्रजी कॅपिटल अक्षरे लिहा आणि त्याचे सममिती अक्ष काढण्याचा प्रयत्न करा. तर कोणकोणत्या अक्षरांना सममिती अक्ष काढता येतो आणि एकापेक्षा जास्त सममिती अक्ष असलेली अक्षरे कोणती आणि ज्याच्यामध्ये सममिती होऊ शकते. तर यामध्ये तुम्ही बघा, एच एकापेक्षा जास्त सममिती आहेत, आयमध्ये सुद्धा, ओमध्ये सुद्धा आणि एक्समध्ये सुद्धा. त्यानंतर जो तिसरा प्रश्न यामध्ये आपल्याला तो आहे दोरा, रंग व घडी घातलेला कागद याचा उपयोग करून तुम्ही एक सममित आकार काढा. तर त्यामध्ये तुम्हाला बघा स्टेप 1 काय, स्टेप 1मध्ये आता यामध्ये एक दुमडलेला चौरस पेपर घ्यायचा आहे. आता बघा हा तुम्हाला चौरस पेपर दिसतोय आणि त्याला आपण दुमडलेलं आहे, जेव्हा तुम्हाला लाईन दिसते इथं, ही लाईन आपण काय केलेली त्याला दुमडलेलं आहे इथून. त्यानंतर दुसरी स्टेपमध्ये काय करायचं, एका कॉर्नरमध्ये काय करायचं, आपण एक छोटासा चौरस काढायचा आणि त्या चौरसाला आपण त्या चौरसाच्या आतमध्ये काय ठेवायचा, एक धागा ठेवायचा आणि त्या धाग्याला काय करायचा, रंग लावायचा. जसं तुम्हाला आकृतीमध्ये इथं दिसतंय, हा थ्रेड तुम्हाला दिसतोय इथं यामध्ये. त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, धागा काढा आणि आपल्याला एक पांढरा पॅच दिसेल, जिथं तो धागा होता, आपण जिथं धागा ठेवलेला होता तिथं आपल्याला काय दिसेल, एक पांढरा पॅच, म्हणजे तिथे एक लाईन दिसेल तुम्हाला. आणि त्यानंतर कागद फोल्ड करा आणि सममितीच्या अक्षावर दाबा. जेव्हा आपण पेपर उलगडतो तेव्हा आपल्याला त्या दुसऱ्या बाजूला एक छाप दिसेल आणि तो पूर्ण आपण पूर्वी केलेला रंग पॅचसारखाच दिसेल. आणि जेव्हा आपण त्या दोन्ही कागदांच्या मध्ये एक धागा ठेवून सरळ ओढतो तेव्हा काय होतं, दोन्ही साईडला पण आपल्याला एक लाईन सिमेट्री तयार झालेली दिसते जेव्हा आपण पेपर उघडतो तेव्हा. ओके. तर अशा प्रकारे हा आपला शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे शेवटचा की व्यवहारातील विविध वस्तूंचे निरीक्षण करा. उदाहरणार्थ झाडांची पाने, उडणारे पक्षी, ऐतिहासिक वास्तूंची चित्रे इत्यादी, आणि त्यांच्यातील सममित आकार शोधा व त्यांचा संग्रह करा. तर इथं दिलेले आहेत बघा, ट्री लीफ दिलेला आहे, त्याच्यामध्ये सिमेट्री तुम्हाला दिसते. त्यानंतर बर्ड इन फ्लाईट, आता बर्ड जो तो आकाशामध्ये उडतोय त्याची सिमेट्री तुम्हाला दिसते बघा इथं, आणि लिफ्टची पण दिसते. त्यानंतर ताजमहल दिलेला आहे, त्याची सिमेट्री पण तुम्हाला दिसते. आणि त्यानंतर बॅट, त्याचा बाकीचा पूर्ण आकार आलेला नाही आहे डायग्राममध्ये, तर बॅटची पण सिमेट्री तुम्हाला काय इथं दिसते. ठीक आहे.